मनमाडमध्ये टँकर मालकांचा संप मनमाडमध्ये टँकर मालकांचा संप मागे टँकरमध्ये इंधन भरण्यास टँकर मालकांची परवानगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संरक्षण देण्याची ही मागणी नागपूरसह विदर्भातील काही भागामध्ये ट्रक चालकांचा संप मागे तर कोल्हापूर पुण्यातही टँकर चालकांचा संप मागे पेट्रोल पंपांवर गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन नागपूरच्या बोरखेडीमध्ये भारत पेट्रोलियमच्या ऑइल डेपोमध्ये पोलीस सुरक्षा तैनात नागपुरातील अनेक पेट्रोल पंप बंद नागरिकांची गैरसोय नागपूरच्या संविधान चौकातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पेट्रोल पंप बंद होण्याच्या भीतीने लोकांची गर्दी दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लागतात 40 मिनिटं ते 1 तासांचा वेळ सोलापुरात वाहतूक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून राज्यव्यापी बंदमध्ये सहभाग माल वाहतूक चालक मालक संघटना नव्या वाहतूक कायद्याविरोधात आक्रमक पंढरपुरात पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी चालकांच्या संपाचा जनजीवनावर परिणाम वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पेट्रोलसाठी 2 किलोमीटरच्या रांगा पेट्रोल शिल्लक असलेल्या पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी नंदुरबार जिल्ह्यातील ट्रक चालक संपावर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने वाहनधारकांची तारांबळ सामान्य नागरिकांना संपाचा मोठा फटका यवतमाळच्या 9 आगारातील डेपोमध्ये आज पुरेल इतकाच डिझेलचा साठा उपलब्ध सर्वच पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा गरजेहून अधिक पेट्रोल भरण्याकडे सर्वांचा कल पुण्यातील चालक संघटना दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये आंदोलन करणार देशातील सर्व चालक संघटना उद्या दिल्लीमध्ये एकत्र येणार असल्याची माहिती हिंगोलीमध्ये पेट्रोल डिझेलचा काळा बाजार सुरू अनेकांकडून कॅनमध्ये पेट्रोलची खरेदी पेट्रोलची कृत्रिम टंचाई आणि चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता जळगावात दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातील राखेची उचल थांबली राखेची वाहतूक करणारे चालक संपावर नव्या वाहन कायद्याविरोधात चालक आक्रमक हिंगोलीतील 51 पेट्रोल पंपांपैकी 12 पेट्रोल पंपांवर इंधन संपलं हिंगोलीमध्ये आज संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच इंधन साठा पेट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चौधरी यांची माहिती गडचिरोलीमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल या भीतीने पेट्रोल पंपांवर गर्दी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा परळी शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद इंधन पुरवठा करणाऱ्या इंधन टँकर चालकांच्या 3 दिवसीय संपाचा नागरिकांना मोठा फटका पुण्याच्या सारथी कार्यालयाबाहेर पीएचडी विद्यार्थ्यांचं आंदोलन पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी 10 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द करण्याची मागणी युवा सेनेकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहन चालकांच्या चक्काजाम आंदोलनानंतर महामार्ग सुरळीत करण्यामध्ये पोलिसांना यश महामार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात अहमदनगरमध्ये टँकर चालक आक्रमक कायद्यामध्ये बदल होईपर्यंत जागेवरून न हलण्याची वाहन चालकांची भूमिका 3 दिवसांचा बंद पुकारल्यानं मोठा परिणाम नांदेडमध्ये हैदराबाद महामार्गावरील लातूर फाटा परिसरामध्ये चालकांचा रास्ता रोको काही काळ वाहतूक ठप्प आंदोलक पोलिसांच्या ताब्यात गोंदियामध्ये खासगी शाळेतील बस चालक सुद्धा हिट अँड रन कायद्याच्या विरोधात खासगी शाळेतील बसेस पूर्णतः बंद संपाचा आता विद्यार्थ्यांना सुद्धा फटका पुण्यातील चालक संघटना दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करणार देशातील सर्व चालक संघटना उद्या दिल्लीमध्ये एकत्र येणार असल्याची माहिती आपत्कालीन स्थिती रुग्णवाहिकांसाठी इंधन राखून ठेवा राखीव इंधन न ठेवल्यास कारवाई होणार धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल पंपांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नाशिकमध्ये टुरिस्ट असोसिएशनचाही संपाला पाठिंबा जोपर्यंत हिट अँड रन कायदा रद्द होत नाही तोवर टुरिस्ट गाड्या चालू न करण्याचा इशारा संपाचा फटका पर्यटकांना बसण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्यातील एसटी वाहतुकीला संपाचा फटका बसण्याची शक्यता बुलढाण्यामध्ये एसटीला उद्यापर्यंत पुरेल इतका डिझेल साठा शिल्लक संप सुरू राहिला तर एसटी बसच्या वाहतुकीवर परिणाम होणार पंढरपुरात 6 जानेवारीला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा छगन भुजबळ प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक कंपनीचे विद्युत टॉवर शेतातून जाऊनही जमिनीचा मोबदला नाही विद्युत पारेषण कंपनीचे दुरुस्तीचं काम पडलं बंद भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच जेलभरो आंदोलन प्रशासन आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून जरांगे पाटलांची मुंबईकडे पायीवारी, पायी दिंडीसाठी आलेल्या ट्रकची जरांगे पाटलांकडून पाहणी. आरक्षणाचा लढा सुरू केल्यापासून मनोज जरांगेंच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ होते आहे. लातूरमधील भरत पवार तरुणाने छातीवर मनोज जरांगे पाटलांचा टॅटू गोंदवला. मंत्री गुलाबराव पाटलांचा गायकी अंदाज. जळगावच्या धरणगावातील शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये गुलाबराव पाटलांनी गायलं गाणं. अमरावतीमध्ये जैन समाजाच्या भव्य पदयात्रा आणि रथ उत्सवाचं आयोजन. 4 ते 5 हजार भक्तगणांची हजेरी. 18 किलोमीटर पदयात्रेमध्ये 45 रथांचं लेझिम, ढोल पथक, 500 ध्वजाधारक, संदेश देणारे फलक सुद्धा झळकले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर नवीन वर्षाचं स्वागत. संपूर्ण किल्ल्यावर दिव्यांची आरास आणि फटाक्यांची आतषबाजी. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या राजवाड्यासमोर सर्वपक्षीय धरणं आंदोलन. जिजाऊंचं जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची आंदोलकांची मागणी. परभणीमध्ये वाहतूक शाखेच्या वतीनं रायझिंग डेला सुरुवात. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत वाहतुकीचे नियम पालन करण्यासाठी वाहतूक पोलिसांचं विद्यार्थ्यांकडून जनजागृती. जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या थंडीमुळे रब्बी पिकांना पोषक वातावरण. मुक्ताईनगरच्या भुसावळ परिसरामध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड. अवकाळीनंतर शेतकऱ्यांची आता रब्बी पिकांवर आशा. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये संत्र्याच्या शेतामध्ये रब्बी हंगामातील गव्हाचं पीक बहरलं. आंतरपिकांमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फायदा. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील तूर तोडणीला सुरुवात. शेतकरी तूर काढण्यामध्ये व्यस्त. गोंदियामध्ये 398 कोटी रुपयांची झाली धान खरेदी. 23,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 187 कोटी रुपये जमा. राज्यातील 353 तालुक्यांपैकी 54 तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा, तर 2 तालुक्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई. GSDA अहवालामध्ये दावा. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत मिळणार. जिरायत पिकांसाठी हेक्टरी 13,600 ते बागायत पिकांसाठी हेक्टरी 27,000 रुपये मदत दिली जाणार. यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्याचं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. शेताजवळील नाल्याचा पाठपुरावा न केल्यानं शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल. 31 डिसेंबरच्या रात्री पुण्यामध्ये टोळक्यांचा हैदोस. 2 जणांना टोळक्याकडून मारहाण. कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीतील घटना. पुण्याच्या 31च्या रात्री चोरट्यांच्या कणकवलीमध्ये धिंगाणा. मध्यरात्री चोरट्याने 3 घरं आणि 1 दुकान फोडलं. हातामध्ये कोयता घेऊन बिनधास्त वावरणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुण्यातील रविवार पेठेमध्ये ज्वेलरी दुकानातील 3 कोटी रुपयांचे दागिने गेले चोरीला. फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली घटना.